ज्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं संबोधलं जातं, त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सध्या मी आहे आणि या ठिकाणी एसएफआय संघटनेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. नेमकं हे आंदोलन का सुरू आहे तर या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामध्ये एलपीजी सिलेंडरचा साठा जो तुटवडा भारतामध्ये निर्माण झाला, या संदर्भात या ठिकाणी एसएफआयचे विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं ते कशासाठी आंदोलन करतायत. आपण उन्हात सुद्धा हे या ठिकाणी मुख्य इमारतीच्या खाली बसून या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगशील मला नेमकं कशासाठी तू आंदोलन करतोय? आम्ही इथं विद्यार्थी आज विद्यापीठातील ज्या काही मेस आहेत त्या मेसमध्ये सुरळीत काही एलपीजीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे मागच्या 2 दिवसांपासून मुलींचं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमधल्या मुलींना फक्त वरण भातावर दिवस काढावा लागतोय आणि ज्या विद्यापीठातल्या इतर मेस आहेत मुलांच्या, तर तिथं सुद्धा कच्च्या भाज्या आणि ती भाजी एक बनवली जाते. भाजीची संख्या पण कमी केलेली त्यांनी आणि एकच गॅस सिलेंडर शिल्लक आहे असं मेसवाल्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या जेवणाची सुद्धा सोय होईल का नाही याची शाश्वती आम्हाला नाहीये आणि म्हणून आम्ही कुलगुरूंकडे जबाब मागण्यासाठी इथं आलेलो आहे. कुलगुरू साहेबांनी कलेक्टरांशी संपर्क करून काहीतरी याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना उपाशी मारणं बंद केलं पाहिजे. निश्चितच इतकं ऊन आहे, इतक्या उन्हामध्ये तुम्ही या ठिकाणी बसलात, काही कुलगुरूंशी काही संपर्क झालाय तुमचा? कुलगुरू किंवा विद्यापीठ प्रशासनानं अद्याप सुद्धा काही संपर्क केलेला नाही. कुलगुरू विद्यापीठाचे कुठल्या तरी इव्हेंटमध्ये बिझी असतील असं आम्हाला वाटतं. त्यांना विद्यापीठाच्या पोटाचा प्रश्न किंवा इथल्या मेसचा प्रश्न महत्वाचा वाटत नाही असं दिसतं याच्यावरून, कारण आम्ही 1 तासापासून इथं आंदोलन करतोय मगाच्या, परंतु अद्याप देखील विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला आलेला नाही. जोपर्यंत त्यांचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार आहोत. काय सांगशील या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट संबोधलं जातं आणि या ठिकाणी तुम्हाला जेवणासाठी एका साध्या गोष्टीसाठी या ठिकाणी आंदोलन करायचं? ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर आम्ही सकाळी पण सगळ्या मेस मध्ये फिरलो, तर काल मुलींच्या हॉस्टेलला काल पण वरण भात होता, आज पण वरण भातच आहे. काल रिफेक्टरीला 2 दिवस झाले एकच भाजी मिळते, मुलींच्या हॉस्टेलला वरण भात मिळते. उद्या काय असेल हा प्रश्न अनेक मुलांच्या मनामध्ये आहे आणि अनेक डिपार्टमेंटच्या युनिट टेस्ट येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुलांनी अभ्यास करायचा की जेवणाची चिंता करायची हा प्रश्न समोर आलाय. खरं तर आमची एवढीच मागणी आहे कुलगुरूंकडे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि जे काय अख्ख्या विद्यापीठामध्ये ज्या मेस आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना एलपीजी संदर्भात काही मदत होत असेल किंवा काही त्याच्यावर तोडगा निघत असेल तर तो लवकरात लवकर काढावा. तर आपण या ठिकाणी पाहिलं तर जेवणासारख्या एका सामान्य गोष्टीसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना इतक्या तळपत्या उन्हामध्ये रस्त्यावर बसून आंदोलन करायची वेळ येते. नेमकी ही वेळ यांच्यावर काय येते तर याची दखल ही प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी आम्ही प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळी अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं की या ठिकाणी येणाऱ्या वेळेमध्ये हा गॅस पुरवठा जो आहे तो पूर्णपणे सुरळीत होईल. मात्र तोपर्यंत आता ह्या विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. अगदी बेसिक जेवणासारख्या गोष्टीसाठी महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तळपत्या उन्हात असं रस्त्यावर बसायची वेळ आली आहे. यामुळे आता याची दखल निश्चितच प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सर्व विद्यार्थी संघटना आणि विशेषतः एसएफआय यांच्याकडून केली जात आहे. पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि याची अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे.